स्वामी समर्थांच्या लीला भरपूर आहेत. त्याच्यातलीच ही स्वामी महाराजांची एक लीला आहे. श्री स्वामी समर्थ चोपाड्यांच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच. चोपाड्याची सासू पारायण करत असते. तिला त्रास होतो. चोपाड्याची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात म्हणते, निदान थोडा वेळापर्यंत तरी शांतता राखा असे म्हणते. स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाकडे नाव घेताना तर उच्च पातळीची हवी. चोपाड्या आपल्या एका स्नेहजवळ वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो. वामनबुवा स्वामींना पाहताच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्य आणून घास भरवतात. नैवेद्याचं अन्न आणताना चोपाड्याची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत नाही. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका, आचरणात पण आणा. अंधश्रद्धा, सोवळ ओवळ याचा जास्त नांदी लागू नका. चोपाड्याची पत्नी आणि सासू चोपाड्याजवळ तक्रार करतात, पण चोपाडा काहीही ऐकत नाही. तिकडे शास्त्री बुवा वामनबुवांना स्वामींबद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपे स्वामींकडे जातात. घोलपे स्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही, उलट ते घोलपे स्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात. घोलपे स्वामी सोन्याचा लालच देऊन आपल्या शिष्य करून असं पाहतात. वामनबुवा आणि घोलपे स्वामी यांच्यात विवाद होतो. जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे. शास्त्री बुवा घोलपे स्वामींकडे दगड घेऊन जातात. सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलपे स्वामी आपला प्रयत्न सुरू करतात. पण काही केल्याने त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरवली आहे म्हणून सूड घ्यायचा. घोलपे स्वामी धर्मशाळेत जातात. घोलपे एका मोठ्या धोंडा घेऊन वामनबुवांवर टाकायला जातात, पण त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजाने वामनबुवा जागे होतात. त्यांना लगेच सर्व प्रकरण कळते. मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. स्वामी वेळाची घोलपे जागे होतात. त्यांना स्वामींचा समर्थांची प्रचिती येते. ते शरणागत पत्करून स्वामींना भेटायला स्वामी बोध करतात. घोलपे आपल्या सिद्धीचा उपयोग आलेप्रस्त वाढवायला करू नये. अरे, आपले सामर्थ्य, आपण शक्तीचा उपयोग लोकांचे कल्याण करता करावा. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.